हॅलो नमस्ते। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम इथे मी 1 वाटी तांदूळ भिजत घातलेले होते। तर हे आपण नेहमीचे जे तांदूळ आहेत तेच वापरायचे आहेत। तर स्वच्छ धुवून मी 2 तासासाठी भिजत ठेवलेले होते हे तांदूळ। तर आपण हे यातलं पाणी काढून मिक्सर मध्ये ह्याला बारीक वाटून घेणार आहोत। तर तुम्ही हे नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी किंवा डब्यासाठी हा पदार्थ बनवून देऊ शकतात मुलांना। तर आपण पाणी काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ सगळे घेऊया। आता इथे तुम्ही हा पदार्थ झटपट बनवायचा असेल तर त्यासाठी काय करायचे ते मी पुढे तुम्हाला सांगते। यामध्ये 1 ते 2 लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत, अर्धा इंच आलं, हे सर्व आपल्याला मिक्स करून बारीक असं वाटण करून घ्यायचंय। जास्त पाण्याचा वापर करू नका, एकदम बारीक अशी पेस्ट करून बाजूला ठेवून द्या। दुसऱ्या बाजूला इथे मी 2 मुळे घेतलेले आहेत। नेहमी आपण भाजी आणतो तेव्हा पाला कमी असल्याने मुळे जास्त असतात, तर अशा वेळेला तुम्ही असे 1-2 मुळे बाजूला काढून ठेवा पराठ्यासाठी। मुळा स्वच्छ धुवून त्याची साल काढून आपल्याला बारीक किसणीवरती किसून घ्यायचं आहे छान। तर किसून घ्यायच्या आधी आपण एक छोटा तुकडा चटणीसाठी बाजूला काढून घेणार आहोत आणि बाकीचा मुळा चांगला किसून घेणार आहोत। तर बारीक किसणीने आपण छान असा मुळा किसून घेऊया। मुळा किसून आपण एका प्लेटमध्ये ठेवून पुढची तयारी करूया। तर एक बाउल घेऊया। त्या बाउलमध्ये किसलेला मुळा घ्यायचा, त्याच्यामध्ये आपण जे बॅटर बनवलेलं होतं तांदळाचं ते ओतायचं आहे। एवढी कन्सिस्टन्सी लागेल आपल्याला। तर ते ओतल्यानंतर बाकीचे मसाले टाकूया। तर इथे अर्धा चमचा आपण हळद टाकलेली आहे, त्यावरती 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकल्यात। नंतर 1 चमचा ओवा टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। इथे 1 चमचा गरम मसाला टाकलाय। गरम मसाला नसेल तर धणा जिऱ्याची पावडरही टाकू शकतात किंवा सब्जी मसालाही वापर करू शकतात। त्यानंतर स्वच्छ हात धुवून आपल्याला हे सर्व मिश्रण हाताने कालवायचं आहे, कालवून घ्यायचंय, जेणेकरून सगळे मसाले एकजीव होतील आणि छान चव येईल। तर व्यवस्थित हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। तुम्हाला हा पदार्थ झटपट बनवायचा असेल तर इथे तुम्ही 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी पाणी घेऊन हे सर्व मसाले आणि कीस टाकून ही बॅटर बनवू शकतात। तर आपण हे पूर्ण तयार केलं तर बाजूला ठेवूया आणि चटणीची तयारी करूया। इथे मी मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, 2 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं घेतलंय आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्याच्यासोबत आपण जो अर्धा तुकडा कापून ठेवलेला होता मुळ्याचा, त्याचेही असे ओबडधोबड तुकडे करून घ्यायचे आहेत। तर हे मुळा तुम्ही टाकला चटणीमध्ये तर छान चव येते, तर त्यासाठी आपल्याला टाकायचं आहे। आणि त्याच्यासोबत एक छोटा टोमॅटो टाकायचा आहे बारीक कापून। आणि हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं लिंबाचा रस आणि मीठ टाकून ह्याचे एक मिश्रण, ह्यामध्ये पाणी नाही टाकायचं मिक्स करताना आणि एकदम बारीक पेस्ट बनवायची नाही आहे। बारीक म्हणजे आपल्याला एकदम ओबडधोबड जसं हवं आहे ना त्या पद्धतीने तुम्ही मिक्सरमध्ये ह्याची पेस्ट बनवा आणि तयार करा। फोडणीची, तडक्याची काहीच गरज नाही, अशी छान लागते ती। चला तर मग इथे आपली चटणी पण तयार आहे, पराठे बनवायला घेऊया। तर गॅस पेटून आपण तवा ठेवायचा आहे, नॉनस्टिक तव्याची गरज नाही, चपातीचा तवाच मी घेतलेला आहे लोखंडी। त्यावरती छान असं तेल पसरून घ्यायचं आहे आणि जेवढा आकाराचा पराठा हवाय तेवढा आपण मिश्रण ह्यामध्ये या हाताच्या साहाय्याने असं टाकायचं तव्यावरती आणि हळूहळू असं पसरून घ्यायचंय। जितकं पातळ तुम्हाला पसरवता येईल तेवढं पातळ पसरवा, फार काय वेळ लागत नाही, लगेच शिजतं। त्याच्यामुळे असं ह्या पद्धतीने तुम्हाला बोटांनी पसरून घ्यायचं आहे, गोलाकार तुम्हाला द्यायचं आहे। मुलांना टिफिन मध्ये द्यायचं असेल तर छोटे छोटे तुम्ही पॅनकेक सारखे साईज असते ती त्या पद्धतीने पण तुम्ही बनवू शकतात। तर असं पसरून घेतलं की आपल्याला लो मीडियम फ्लेम वरतीच हे भाजून घ्यायचे आहेत। साईडने तेल सोडायचं थोडंसं आणि झाकण लावायची गरज नाही आहे, असेच शिजतात ते। तर आपल्याला 1 मिनिट एका बाजूने, 1 मिनिट एका बाजूने, अशा दोन्ही बाजूने छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। आता हे सहज उचलले जातात, घाबरायची काहीच गरज नाहीये की तुटतील ते, अजिबात नाही, धिरड्याप्रमाणेच आहे। फक्त क्रिस्पी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे किंवा तांदूळ वापरलेले आहेत, त्यामुळे कुरकुरीत होतात। तर ह्या पद्धतीने मस्त आपल्याला फक्त लो मीडियम फ्लेम वरती असं आलटून पालटून छान भाजून घ्यायचंय। छान गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला भाजायचंय, कचवट अजिबात ठेवायचं नाहीये, पटकन होतं। आणि हे तुम्हाला मुलांना द्यायचं असेल तर मुलं शक्यतो ही चटणी आपण खाऊ शकतो मोठी, पण लहान मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही सॉस थोडासा द्या।
गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचंय। छान रंग आला की आपण चटणी बरोबर सर्व करायचं आहे। तुम्ही एकदा करून पहा, नक्कीच घरी सगळ्यांना आवडेल। तर हा जेवढं मी प्रमाण घेतले त्या प्रमाणामध्ये 4 ते 5 मीडियम साईजचे पराठे सहज बनतात। आता तुम्हाला डायरेक्ट घेऊन मिश्रण थापता येत नसेल तर असं तुम्ही ओतूही शकतात आणि हळूहळू थापूही शकतात। जास्त पातळ बनवलं तर त्याला वेळ लागणार शिजायला, त्यामुळे मी आधीच सांगितलं पाण्याचं प्रमाण ना जास्त ना कमी, थोडंसं ठेवा जेणेकरून सहज तुम्ही तव्यावरती पसरू शकतात या पद्धतीने। इतर वेळेला आपण पराठे बेसन किंवा गव्हाच्या पिठाने बनवतच असतो, एकदा या तांदळाच्या पिठाचा वापर किंवा तांदूळाचा वापर करून बनवा, सगळ्यांना खूप आवडेल याची गॅरंटी आहे। तर तुम्ही बनवा आणि मला सांगा तुमची रेसिपी कशी झाली आहे। कोणती गोष्ट कळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता, पण एकदा नक्कीच बनवा, तुम्हाला आवडेल। आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।